नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली. 11:15 वाजलेत बघा. सकाळचे 11:15 वाजले तरी लेटच झालं थोडंसं. आणि मेन म्हणजे तर पहिलं आज आहे रामनवमी, श्रीरामांचा जन्मदिवस. तुम्हा सर्वताईंना भगवंताच्या जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर पूजापाठ माझी सगळी झाली. तुम्हाला पहिली मी पूजा दाखवते. हे बघा, सगळी पूजापाठ छान झाली आणि सगळ्या देवांना अभिषेक केला. सकाळी पहिला खूप लवकर झाली माझी पूजा. दिवा चालू आहे अजून. दूध साखरेचा नैवेद्य ठेवलेला आहे. सगळी पूजा छान झाली. महाराजांना अभिषेक वगैरे करून सगळं मस्त. फक्त हार नाही आहे, सगळे फुलं आहे पण हार नाही आहे. चालतंय. सगळी पूजा छान झाली. तशी असे एकदम देवघर असं भरलेलं असेल ना फुलांनी तर एकदम मस्त वाटतं. मग आपल्याला पण प्रसन्न वाटतं बघायला. आता श्रीरामांना म्हणून मी आपलं लक्ष्मीनारायण आहेत ना त्यांनाच अभिषेक वगैरे सगळ्यांचा अभिषेक केला मी. पण जे लक्ष्मीनारायणचं आपल्याकडं मूर्ती मी त्यांनाच श्रीरामाचं स्वरूप म्हणून. आता तेच आहे, सगळे काही तेच आहेत, त्यांचेच रूप आहे सगळे काही. मग त्यांची पूजा वगैरे झाली सगळं. आणि आता जेवणामध्ये म्हटले काहीतरी गोड पदार्थ बनवता. शिरा बनवेल पण थोड्या वेळाने. तर आता दीदीला जायचं आहे आज कामावर, तर तिला डबा बनवून द्यायचा आहे मला. तर पटापट पहिलं तिचं आवरायला घेते, कारण डबा नाश्ता दोन्ही झालं पाहिजे. इकडं बऱ्यापैकी काय काय तयारी करून ठेवली. हे बघा, इथे ना मला वाटाणा पनीर बनवायचं आहे. तर वाटाणा मी थोडंसं मीठ आणि जरा साखर घालून शिजायला ठेवलं आहे. 5 मिनटं असं उकळून घेणार. पीठ भिजवून ठेवलं आहे. आणि मी डोश्याचं वाटलं पण मी काही त्याचा व्हिडिओज घेतला नाही. डोश्याचं वाटून ठेवलं. आता हे फक्त तिच्यापुरतं काढले, बाकीचं मी काढून बघा बिना मिठाचं हे असं ठेवून देणार फ्रीजमध्ये. मीठ नाही घालणार यामध्ये. आता यामध्ये फक्त मीठ घालणार मी थोडंसं. आता तिला काय लागेल तेवढेच आहे, कारण साहेबांचा माझा नाश्ता झाला आहे. फ्रूट खाल्लेत आम्ही. आणि यश नाही खात डोसे वगैरे. खाल्ला तर फक्त एखादा खाणार. म्हणून मी आता बघा हे मीठ घातलं, याच्यात थोडंसं पाणी घातलं फक्त चमच्याभर. आणि मिक्स करून घेते. सोडा इनो काहीच घालत नाही ताईंना मी. मस्त सॉफ्ट होतात. इडली असू दे डोसे असू दे, काही मी कधीच काही घालत नाही बाकीचं. आता हे जरा असं राहू देते. चटणी वगैरे बनवायला घेते. हे वितळते तोपर्यंत झाकून ठेवते जरा. आणि मला आता हे मागून दिलं. पनीर नव्हतं राहिलं. दूधवाल्यांना सांगायचं तर सकाळी ते लवकर दूध ठेवून गेले. मला माहीतच नाही कधी. पनीरचे 2 पॅकेट मागून ठेवले. आणि बोलले ना टाटा नमक हे यावरून मागवत असो इंस्टामार्टवरून दादा. जे पण लागलं ना ते. आता म्हटले थोडंसं हे पण मीठ चालू करते. आणायचं म्हणता म्हणता इतके दिवस गेले. आणि अमूलचं पनीर हेच आणते सध्या तरी. हेच, बाकी दुसरं कुठलं पनीर घेत नाही आहे. तर राहिलं नव्हतं घरामध्ये. यशने मागून दिलं आहे. तो जिममध्ये. आता वाटाणा शिजलाय बघा. थोडासाच घातलं मी वाटीभर, बाकीचं सोडून ठेवलं आहे. शिजलाय. साखर घातली ना तर असा हिरवा राहतो वाटाणा. आणि नाहीतर मग असा पिवळसर पडतो. आता इथे चटणी बनवून घ्यायची. त्याकडे भाजी बनवून तिला साईडलाच ठेवले तसं. आता हा डोस्याबरोबर चटणी बनवायची. तर एक वाटीभर शेंगदाणे घेतले. लसूण, आता हे विकतचा लसूण होता पहिला, त्यातला असं 2 मोठे लसणाचे कांडे घेतल्यात. आणि 4-5 मिरच्या घेतल्या. थोडीशीच कोथिंबीर फक्त. हे बाकीचं फोडणीला ठेवलेत मी. मी असं परतून घेते सगळी चटणी वगैरे, नाहीतर मग काय होतं खराब होती चटणी. हे चांगलं मिक्सरला पाणी घालून बारीक करते. हे बघा असं चांगलं एकदम बारीक करून घेतलं आहे. आणि आता फोडणी घालते. खूप वेळा तर दाखवली पण आता बऱ्याच गॅप नंतर दाखवते म्हणून थोडंसं तेल घातलं आहे. शेंगदाणेच म्हणून जरासं तेल कमीच घातले मी. अर्धा चमचा मोहरी घातली. थोडंसं पुन्हा फोडणीला जिरं. बघा जरासं पुन्हा लसूण असं मी चेचून ठेवला आहे. थोडंसं कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकून ठेवली. एकदम किंचित हळद. असं पिवळसर नाही करायचं आहे. हिरवीच चटणी राहिली पाहिजे म्हणून थोडीशी नावाला फक्त हळद. आणि जे वाटून ठेवलं आपण शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण, जिरं
आता सगळं वाटून वगैरे आणि याला मी एवढे ग्लासभर पाणी घातले, एवढे ग्लासाची चटणी बनवली. मग ती काही खाईल आणि ज्याला पाहिजे ते खातील, मग थोडीशी राहील अशी बनवली. आता साधं मीठ दीदीच्या जेवणात तरी खास करून साधं मीठ आता घालणार आहेत, कारण तिचं खूपच मीठ कमी झालेत. बस सेमच चमचा ठेवला दोन्ही बाजूला. चटणी अशी उकळली बस झाली. उकळलेली असेल ना तर अजिबात खराब होत नाही, म्हणून मी आधी फोडणी देऊनच करते. कधी पण करता येईल, कच्ची कधी करत नाही ताई नो. चिमणी चालू राहिली, सॉरी. आता साईडला ठेवते, पटकन डोसे बनवून घेते, कारण तिला मला दुसरी पण एक भाजी चपाती द्यायची डब्याला. पटकन डोसे बनव. तर चटणी तिकडे ठेवली आणि चहा ठेवला तिकडे, दीदीला चहा लागतो. आता तवा चांगला गरम झालाय, थोडंसं पाणी शिंपडते. पहिल्याच वेळेला फक्त जरा पाणी शिंपडलं आणि पुसून घेतलं ना, छान पुसून काढायचं. आणि आता तेल, थोडंसं तेल घालायचं. पहिलाच तवा चांगला तापलेला पाहिजे. याचा फोन आला, यशला म्हणजे तू पण ये जरा, एखादा डोसा खाऊन जा. तर येतोय म्हणून मी लगेच पटकन बनवायला घेतलं, नाहीतर पहिले आता दीदीला भाजी बनवत होते मी. 2 पळी घातले. आलात बघा, नाव घेऊपर्यंत यश आला. लगेच गरम गरम त्याला खायला देईल. यशला खूप पातळ डोसा लागतो, दीदी एकदम जाडसर नरम डोसा लागतो. यशला कुरकुरीत, जेवढं फिरवाल तेवढं पातळ होणार. एकदम पातळ असा बघा आलं. तुम्हाला सांगतच आहे तोपर्यंत आलं. फक्त अर्धा मिनिट झाकण ठेवते, लगेच त्याला देते मी. छोट्या देऊ मोठ्यात आठवू? मोठ्यातच दे मला, मोठ्यात बाहेर लागेल ना. ताट धुवून घेतो पर्यंत. जायचंय ना, तेच तर गडबड झाली. मग काय नाही, तुझं देते करून, मग तिला बनवते मी. चांगला मस्त पलटी मारून घेतलाय. ते बघा असं छान डोसा आणि चटणी तयार झाली. आता बनवून देते त्याला. रोज 3-4 वाजता येतो जेवायला, आणि आज फोन केला तर म्हटलं ये डोसा खाऊन जा. मग भाजी व्हायला वेळ आहे अजून. आज कच्चं वाटण घालून बनवणार आहे पनीर. आता काही बंद करते मी व्हिडिओ आणि फटाफट बनवून घेते. दीदीला बटाट्याची भाजी बनवली, चपात्या पण करून घेते सगळ्याच. पनीर काढून पहिली पंख्याखाली थंड व्हायला ठेवली. डब्यामध्ये भरते. चपात्या पण थोड्याशा हवेशीर ठेवल्या तर जराही होतात, नाही तर मग गरम गराच्या घाम पकडतात. पहिला दीदी डबा भरून देते आणि बाकीचं नंतर करते सगळं. तर बघा आता सगळं आवरून घेतलं. भाजी वगैरे जे काय होतं सगळं काढून घेतलं. चटणी भाजी छोट्या छोट्या भांड्यांमध्ये काढून घेतलं. आणि पनीरचं पॅकेट काढून हे पनीर धुवून घेतलं मी, चांगलं स्वच्छ धुवून घेते नळाखाली. आणि त्यासाठी वाटण काढले बघा, एकदम कच्चं वाटण काढले. एकदम थोडंसं खोबरं, 1 टमाटा, 1 कांदा आणि लसूण, अद्रक, कोथिंबीर. आता हे सगळं वाटून घेणार आहे, पाणी घालून चांगलं वाटून घेणार आहे. वाटण शिजवले तो काढून घेतलंय ते. आता तेल घातले मी. ते पनीरची भाजी तर मी तर बोलते आपल्या चॅनल खूप म्हणजे खूप प्रमाणाच्या बाहेर. यशला दर 2 दिवसांनी मी पनीर बनवत असते ताई नो. हल्ली आता कंटाळा येतो तर मी कडधान्य जास्त करते. हे बघा बाहेर तो मुलांचा आवाज बघा, रोज असंच आहे. मग मी दरवाजे लावून काम करते. मला आता गरमी पण व्हायला लागली आणि दरवाजे बंद करा तर मला गरम होतं किचनमध्ये. चिमणी लावता येत नाही व्हिडिओ चालू असताना. आता इथे थोडंसं मीठ घातलं. आता मी ओरडले त्या बारक्याला, काय करणार
आहेत लहान पण इतके कंटिन्यू, त्याला जर बोललं नाही ना तो कंटिन्यू ओरडत राहणार बघा. मोठा आहे असा एकदम लहान नाहीये, पण ते सवयच लागली त्याला विनाकारण ओरडायची. आता थोडंसं मीठ घातलं ना तर चव उतरते आणि तेल चांगलं गरम झालेत. आता लगेच हलवत नाही, असं राहू देते जरा वेळ. थोडंसं सेट झालं की नंतर एक वाही करणार, तोपर्यंत वाटण वाटून घेते मी. तर बघा असं थोडंसं पनीर मी असं लालसर करून घेतले. खाली चिकटू नाही दिले बघा, त्यानं तेल गरम असल्यावर अजिबात पनीर चिकटत नाही खाली. सध्या तरी मला अमूलचंच पनीर लागतंय, कधीतरीच नाही भेटलं तर मग सुट्टं पनीर डेअरीमधून आणते, पण त्यापेक्षा हेच चांगले आहेत. खूप सॉफ्ट होतं हे. थोडं तळून काय घेते, त्याला असं आंबट जो वास वगैरे असतोय ना त्यांना, तळून घेतल्यानंतर अजिबात वास राहत नाही, एकदम नरम असते बघा. गरम येतं. आता हे वाटाणा शिजल्यानं त्याच पाण्यात घालते मी. आता इथे कसलीच फोडणी नाही देणार आहे, फक्त 2 तेजपान टाकणार आहे आणि जरासं जिरं घालणार आहे. कांदा टमाटा वगैरे काहीच नाही, बस सगळं वाटून घेतले बघा. हे बघा सगळं वाटण मी असं करून घेतले, पाणी घालून बारीक केलं एकदम कच्चं वाटण. आता उद्या बोलते मसाला बनवेल पण माहीत नाही. आता पहिले हे वाटण थोडंसं परतून घेते, कारण कच्चं आहे तर इथं लाल तिखट लगेच घालत नाही मी. आता कढीपत्ता तिकडे झाडाचा तोडायला नाही जाता येते मला, तर असं वाटण परतून घेते. ही भाजी दीदीला साहेबांना अजिबात आवडत नाही, पनीरची भाजी म्हटलं तर साहेबांनुसार रसा वगैरे द्यायचा. आणि आज आहे बटाट्याची भाजी, चटणी वगैरे, तर होऊन जाईल. आता हे चांगलं परतून घेते. आता मीठ मी थोडंसं वाटाणा शिजायला पण घातलेलं आहे आणि आता पनीर तळायला घातलं आहे. मग नंतर अंदाजाने सगळी भाजीचा अंदाज बघून थोडंसं मीठ घालणार आहे. हे चांगलं परतू देते आणि नंतर मग लाल तिखट वगैरे काय टाकायचं ते टाकते. वाटण चांगलं परत नाही, तेल सुटलं आता साईडने, तेल सुटायला लागलं. असं पण जेव्हा पनीर तळून उरलेलं तेल त्यातच घेतले मी, पुन्हा एक्स्ट्रा तेल नाही टाकलंय. एकदम थोडीशी हळद घालते, अर्धा चमचाभरच, छोटा चमचा आहे, अर्धा चमचाभर आपली धना पावडर, 1.5 चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचाच काश्मीरी पावडर आणि हा एव्हरेजचा मसाला. कुठली भाजी असू दे वाटणाची, तिला एव्हरेजचा मसाला घालते ना चमचाभर, छोटासा चमचा. आणि आता जरासा अर्धा चमचाभर नमक टाकले. हे वाटणाचं पाणी थोडंसं ते टाकते आणि ते चांगलं परतून घेते पुन्हा. खूप जास्त तिखट नाही करायची, कारण भाजी थोडीशी, आणि कच्चं जेव्हा आपण वाटतो ना लसूण कांदा त्याच्यामध्ये अद्रक खूप तिखटपणा उतरलेला असतो, म्हणून बाकीचे तिखट मसाले मी कमी घातले पाहिजे. आणि साखर जे मी वाटाणा शिजताना घालते, मग त्याने काय होतं सगळी चव, आता टमाट्याची आंबट गोड सगळी तिखट चव एकत्र मॅच होऊन जाते. नाही तर असं वेगळं वेगळं थोडंसं लागतं वेगळं खायला. जरा मिनिटभर परतू देते. आता बघा जे सुके मसाले टाकले ते पण चांगले परतून घेतले. तांब्यात पहिलंच गरम पाणी करून ठेवलेलं होतं, अंदाजाने आता पाणी टाकते. आता भाजी खूप थोडीशी बनवायची आहे. यश आता चटणी आणि डोसे खाऊन गेलेत, मग त्यामुळे आता तो दुपारी आल्यावर जेवतो नाही जेवतो माहिती नाही. आता याचा रस्सा असा एवढा बस झाला, कारण अजून पनीर आणि वाटाण्यामध्ये पण पाणी, मग ते खूप पातळ होईल, तर थोडीशी अशी घट्टसरच झाली पाहिजे भाजी. आणि आता भात नाही बनवणार आहे आज, कारण खायला कोण नाही, व्यस्त भात खात नाही. डोसे वगैरे खाल्लेले, कारण अजून 2-3 डोसे राहिलेत. आता भाभीला देईन, साहेब मी दुपारी एक खाईल, मग कशाला भात बनवायचा. तर आता हे पण टाकून देते आणि चांगली उकळी येऊ देते भाजीला. एक उकळी काढणार, तोपर्यंत इकडं शिरा बनवायला घेते. थोडासा नैवेद्याला मला शिरा पाहिजे. दर रामनवमीला वगैरे मी
विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये सप्ताह बसलेला असतो. आपलं गुढीपाडव्यापासूनच सप्ताह बसलेला राहतो. मी तिकडे जायची, तर आता नाही जायला होते, लांब झाले तिकडे आणि राहिले तिकडे. आता न्यायला पण कोण नाही, साहेबांना काही वेळ नाही. भाजी इकडे ठेवते आणि ते शिरा बनवायला घेते. हे बघा इकडे आता भाजीला उकळी आली, थोडंसं गॅस कमी केलाय आणि इथे अर्धे वाटीला थोडंसं जास्त रवा घेतलाय बघा. हा फ्रीजमध्ये ठेवलेला तुम्ही कच्चा, बाकीचा भाजून ठेवलेला आहे, पण आता मी कच्चाच घेतलाय फ्रेशमध्ये. एक चमचाभर तूप घातले आणि त्यातच लगेच हा रवा थोडासा भाजून घेते. गॅस बारीक केला, थोडासा बारीक गॅसवर भाजून घेते जरा, कारण फ्रीजमधला आहे, थंड आहे. तर भाभी ओराय नाही तर तुमची चाय पिलो पहिला. भाभी गेली तिकडं, माझं काम राहिलं ते करायला. चाय गरम हो चलो. भाभी खाली जाऊन येते ना 7 माळ्यावर, तोपर्यंत तिला चहा बनवून ठेवते. रवा भाजून घेतो मी बारीक गॅसवर. एकदमच असा पांढरा भाजला ना की बनवल्यानंतर आणि एकदम पांढरा शुभ्र दिसतो. थोडासा लालसर दिसला पाहिजे शिरा. काढून घेते. कधी कधी गरम पाणी करून ठेवते, कधी नाही करत आहे. आता नाही केलं मी, तर आता थोडंसं 1.5 वाटीचा अंदाज पाणी टाकलं मी, कारण 1 वाटीला कमी रवा होता. आता यामध्ये अजून थोडंसं अर्धा चमचाभर तूप घालणार, चांगला मऊ होतो मग. आता खायला कोणच नाही बघा, प्रसाद ठेवणार आणि साहेबांना देणार थोडंसं आणि मी खाणार. यश तर गोड काहीच खात नाही, त्यामुळे दीदी पण गेली. आता दीदी रात्री येणार. भाजी चांगली बारीक गॅस थोडीशी उकळली बघा. आता गॅस बंद करते. यामध्ये किंचित जरासं मीठ घालते. आज काजू बदाम वगैरे काहीच बारीक नाही केलंय, फक्त वेलची पावडर घालणार. जरासं नमक घातलं. उकळी येऊ देते चांगली आहे. ती भाभी बा कशी माझ्या नावाने ओरडते. मी तिला 1 डोसा 1 चपाती दिली, बोलते एवढं एवढं कसं खाऊ मी, 1च चपाती देत जा. पाणी उकळले चांगलं. सगळ्यांचा त्रास आहे बघा मला घरामध्ये, प्रत्येक जण खाण्याच ओरडतंय माझ्या नावाने. आता फ्रीजमध्ये वेलची पावडर ठेवली, पण आता बघा एवढी अडचण झाली फ्रीजमध्ये. माझा फ्रीज जर खोलून बघितला ना त्यानं, नुसते फळांनी फुलांनी काय काय सामानाने भरलेलं आहे. तर आता मला वेलची पावडर भेटेल. आता गॅस बारीक करून मी जरा बघते. गॅस कमी केलाय. जरासं झाकण ठेवते यावर. मग आता चांगला असा सुका झाला. झाकण ठेवलं ना एकदम मऊ होतो, मस्त शिजून येतो, छान फुगून पण येतो. आता 2 चमचे साखर घालणार फक्त. काजू बदाम बिलकुल नाही काय घातले, ना मनुके ना काजू बदाम. आता फक्त प्लेन शिरा बनवलाय. आणि वेलची पावडर असतंय सगळं, पण ताईनं भेटत नाही बघा, करून ठेवलेली होती. आता थोडीशी वेलची पावडर घातली, खूप पण नको. आता इथे पुन्हा आपण तूप घालू शकतो, पण नको आता, बस झालं. तूप घालायचं आणि पुन्हा एकदा झाकून ठेवायचं बघा, आणि मग होतो, मस्त होतो एकदम. आता थोडंसं झाकण ठेवतो, म्हणजे साखर आणि वेलची पावडर चांगली मस्त एकत्र होईल. आज माझी एवढी धावपळ झाली तुम्हाला काय सांगू ताई ना. सकाळचं आता या डब्याची सवय नाही राहिली ना. हे बघा पनीरची भाजी काढून घेतली टोपामध्ये, बघा किती छान तरी आली. पण कोथिंबीर वगैरे वर तुम्ही काहीच नाही घातलंय. असे आता काढून घेतली इथे. बस आता एक वाफ आली बघा, एकाची वाफ आली ना, मस्त छान एकदम नरम झालाय. जरा पण असं घट्ट वगैरे नाही. पाण्याचं प्रमाण बरोबर ठेवलं, झाकलं ना ताईनो, कधी पण शिरा वगैरे असं तुम्ही झाकून बनवा. प्रसादाचा जरी बनवला तरी झाकून बनवा बघा, एकदम मोकळा असा, चिकट तर नाहीच होते आणि येतो मऊ होतो, खूप छान मऊ होतो असा. प्रसादाचं काढून घेते आता. गरम नाही ठेवणार, थोडासा मी प्रसाद जरी काढला त्याला थोडासा
थंड करूनच मग देवा पुढे ठेवते का, तर त्यांना इतकं गरम गरम नाही द्यायचं. आपल्याला भीती वाटते, आपल्या कसा चटका बसतो तसा देवांना पण बसेल ना काही म्हणून. ते बघा माझी भावना आहे, कोण काय विचार करी माहिती नाही, पण माझी भावना आहे. मी गरम दूध साखर जरी असली तरी ठेवत नाही. झालंय आता फक्त तुळशी पान घालून नैवेद्य ठेवायचं आहे. हे बघा 3 वाट्यांमध्ये काढून घेतलाय प्रसाद. पण आता 2च याच्यावर मी तुळशीपत्र घालणार आहेत आणि एकावर नाही का. आता गणपती बाप्पाला आपण बिना तुळशीपत्राचं ठेवायचं आहे, तर म्हणून हे स्वामींच्या पुढे आणि इकडे देवाऱ्यामध्ये असं ठेवणार. गणपती बाप्पाला जो ठेवायचा आहे तो मी बिना तुळशीपत्राचा ठेवते बघा. आज फक्त शिऱ्याचा प्रसाद, भाजी चपातीचा का नाही दाखवणार, तर डबा गेलाय म्हणजे खाल्ले गेले काय काय जेवण, तर ते नाही. तर बघा आता माझं झालंय सगळं फायनली काम म्हणजे काय, बाकीचं तर कुठलं काय नाही, पण आज देवपूजेत आणि जेवण बनवण्यात बाकी करण्यातच खूप वेळ गेला. पण पूजा वगैरे झाली छान, की असं काहीतरी असेल तर बरं वाटतं. पण आज उंबऱ्याचं लेपन नाही झालं माझ्याकडून सकाळी, का तर दीदी आणि साहेब झोपलेले होते घरामध्ये, आणि मग असा गपचूप दरवाजा लावून असं आतमधले काय जे आहे तेच कामं केले. दरवाजा उघडला नाही, का तर बाहेर असा आवाज येतो, कारण साहेब पण रात्री खूप लेट येतात आणि दीदी पण आता लेटच येत जाणार रात्री. मग सकाळी थोडं उशिरा उठतात दोघे पण. तरी आता 1:10 झाले. बाबीचं काम चाललं आहे तिकडे, तोच आवाज येतो आहे. बाबी भांडे घासते, आतमध्ये चाललं आहे बाबीचं काम तिकडे किचनमध्ये. आणि आता माझं झालं आहे ते. बाबी फोन आहे देखो. तर आता ताई नो असं एक झालं आहे, आता देव बनवून झालेत आपले आणि रविवारी जायचं म्हणते मी जेजुरीला. तर यश मला बोलतो तुला मी अजिबात नेणार नाही, तुला ना एवढा तू प्रवास करायचा आहे आणि तू ऐक ना, तू गड चढशील आमच्यावर. मी बोलते नाही, मी खाली बसेल किंवा गाडीतच तिथे बसेल किंवा एखादी पायरीला स्पर्श करून पाया पडेल. आणि तर बोलतो तुझं काय सांगू नको, तू आम्हाला असेच येडं बनवणार, तुला जे करायचं ते करणार, तुला नेतच नाही मी त्यापेक्षा. आता मी पण अजून ऑपरेशन झाल्यापासून फक्त हॉस्पिटल तेव्हा 2 वेळा चेकअपला गेले तेवढेच. त्यानंतर अजून मी ना आपल्या गाडीवर पण बसले ना कुठं गाडीमध्ये पण, फक्त टॅक्सीने गेलेत मी. तर 2 वेळा टॅक्सीने गेले. अजून मी लांबचा प्रवास वगैरे नाही केला. पण असं वाटतं आता त्यांनी आपल्याला सगळं काही व्यवस्थित केलं आहे, कुठला काही प्रॉब्लेम न आणता इतकं सगळं छान झालं आहे. तर कमीत कमी त्यांच्या पायरीला तरी स्पर्श करावा. पण हा यश ना ऐकत नाही. बघू आता काय होईल, भगवंताची मर्जी असेल तर ते बोलवतील मला. दीदीला जर सुट्टी असली तर दीदीला घेऊन जाण्यात आम्ही तिघे जाणं. मी बोले मी गाडीत बसते बाबा, पण मला तिथपर्यंत तरी येऊ देत म्हणून. काय होईल ते आता ताईनं तुम्हीच मला सांगा, मी प्रवास करू की नको करू. आता बरेच ताईंचे ऑपरेशन झाले, ते मला सजेस्ट करत असतात, त्यांना माहिती आहे. कारण आता माझा 1 महिना आणि 8 दिवस झाले कंप्लीट. आज गुरुवार आहेत, 1 महिना आणि 8 दिवस झालेत. जाऊ की नको जाऊ. गेले तर मी गड चढू शकणार नाही, मला माहिती आहेत, कारण मी तेच चढ उतर केले, मला त्रास होतो थोडासा. तर मी इतक्या पायऱ्या वगैरे नाही चढणार, पण तिथपर्यंत तरी जाण्याचा प्रयत्न आहे. बघू आता. तर चला ताईंनो, आता ह्या व्हिडिओला इथेच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.